नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते की तुम्ही सगळे उत्तम असाल. पोटावरची चरबी कमी होत नाहीये. झटपट वजन कमी करण्यासाठी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे काही टिप्स अँड ट्रिक्स. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या अशा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा ज्यांना फॅट लॉस करायचा आहे. मी डॉक्टर पूजा, फाउंडर ऑफ डॉक्टर पूजाज होमिओपॅथी क्लिनिक, कोथरूड, पुणे. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते. दर आठवड्याच्या शुक्रवारी होमिओपॅथी या युनिक सायन्सबद्दल आणि त्याचबरोबर स्किन केअर, हेल्थ केअर, हेअर केअर, चाइल्ड केअर, पेट्स केअर, फिटनेस आणि न्यूट्रिशन अशा वेगवेगळ्या विषयांवरती इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज घेऊन मी येत असते. जर तुम्हाला सुद्धा या सगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण हे सगळे व्हिडिओज खूप सोप्या पद्धतीने मराठी भाषेत मांडण्यात येणार आहेत. चला तर मग सुरू करूया आजचा आपला टॉपिक. बेली फॅट बर्न करण्यासाठी डाएटमध्ये कोणकोणतं फूड खाल्लं पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे टॉप 5 फूड्स जे तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये 100% इन्क्लूड केले पाहिजेत टू बर्न बेली फॅट. लक्षात ठेवा, हे जे टॉप 5 फूड्स मी आज तुम्हाला सांगणार आहे त्यांच्याशिवाय तुम्हाला रिझल्ट्स अजिबात मिळणार नाहीत. दे आर दॅट इम्पॉर्टंट. आणि बाजारात आपल्या इंडियन मार्केटमध्ये आरामशीर मिळणारे हे फूड आयटम्स आहेत. कोणतेही फॅन्सी, ऑर्गॅनिक, एक्झॉटिक सुपरफूड्स नाही आहेत. त्या सगळ्या गोष्टींची खरं तर गरज सुद्धा नाही आहे. सो लेट्स बिगिन. पुढे जाण्याआधी फॅट बर्निंग फूड्सच्या मागचं सायन्स लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. यूट्यूबवर किंवा आपल्या आजूबाजूच्या सोर्सेसमधून तुम्ही नेहमी ऐकलं असेल की काही स्पेशल ड्रिंक्स बनवले जातात जे डायरेक्ट तुमच्या शरीरात जाऊन फॅट कापण्याचं काम करतात, फॅट बर्निंग बूस्ट करतात. उदाहरण द्यायचं झालं तर ग्रीन टी, ॲपल सिडर व्हिनेगर, ॲलोवेरा ज्यूस, गरम पाणी, लिंबू आणि मध किंवा आवळा, आलं एक्सेट्रा एक्सेट्रा. पण इथं ॲक्च्युअली होतंय काय? पडद्यामागचं रिअल सायन्स नेमकं आहे तरी काय? खरं कारण हे आहे की असले पदार्थ फॅट बर्न करत नाही. हो, असं होऊ शकतं की हे तुमची भूक दाबण्यासाठी मदत करतील आणि त्यामुळे तुमची डाएट क्वांटिटी म्हणजेच खाण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं आणि मग कळत नकळत तुमच्या डाएटमध्ये कॅलरी डेफिसिट तयार होईल, ज्यामुळे तुमची बॉडी फॅट बर्निंग मोडमध्ये जाईल. पण मग कळत नकळत का जायचं? का नाही आपण डोळसपणे कॅलरी डेफिसिट करायचं? डोळे उघडे ठेवून जर आपल्याला नेम धरता येत असेल तर डोळे बंद करून का लावायचा? बेसिकली इथे खरा खेळ आहे आपल्या डाएटच्या क्वांटिटीला कमी करणं, ज्यामुळे तुमच्या डाएटमध्ये कॅलरी डेफिसिट क्रिएट होईल आणि बॉडी आपोआपच फॅट बर्निंगमध्ये जाईल. कोणतंही फूड तुमचं फॅट कमी करणार नाहीये. फक्त आणि फक्त कॅलरी डेफिसिट हेच तुमचं फॅट बर्न करणार आहे. खूप सिंपल गोष्ट आहे. फूड क्वांटिटीमुळे म्हणजेच काय तर जेवणाच्या योग्य प्रमाणामुळे वेट लॉस होतो आणि फूड क्वालिटीमुळे हेल्थ मेंटेन राहतं. हेल्दी इटिंगचं टॉप सिक्रेट तुम्हाला सांगते. द सिक्रेट इज टू सिम्पली गेट मोर फ्रॉम लेस. म्हणजे काय तर मोर न्यूट्रिशन फ्रॉम लेस कॅलरीज, मोर सटायटी फ्रॉम लेस कॅलरीज, मोर व्हॅल्यू फ्रॉम लेस कॉस्ट अँड मोर सबस्टन्स फ्रॉम लेस फ्लफ. याच कलेला मी म्हणते स्किलफुल इटिंग. हेच सिक्रेट आहे हेल्दी इटिंगचं, बेली फॅट बर्न करण्याचं. जर तुम्ही कॉन्शियसली तुमच्या डाएटची क्वालिटी वाढवाल तर आपोआपच तुमच्या डाएटची क्वांटिटीही कमी होणार आहे. एखादी व्यक्ती होल फूड्स, पनीर, भाज्या, फळं, अंडी, मीठ वगैरे खात असेल तर ती व्यक्ती खूप जास्त ओव्हर इटिंग ही करूच शकत नाही. आपल्याला फॅट बर्निंग फूड्सच्या मागचं सायन्स आता कळालंय. चला आता बघूया टॉप 5 फूड्स फॉर फॅट लॉस. हे ऐकायला खूप सोपं वाटतं की कॅलरी डेफिसिट करायचंय तर कमी खावा, पण फक्त कमी खा हे इनफॅक्ट चुकीचं ॲडवाईस आहे. कमी खाण्याने जी भूक वाढेल त्याचं काय करणार? 10 दिवस तुम्ही कसे तरी काढाल, मॅक्स टू मॅक्स 1 महिना, पण अल्टिमेटली हे लॉंग टर्म सस्टेनेबल अजिबातच नाही आहे. भुकेमुळे तुम्ही कामात फोकस करूच शकणार नाही, एनर्जी नेहमी लो राहील आणि एका पॉईंटनंतर मात्र लोकांची विल पॉवर टोटली संपून जाते टू रेझिस्ट हंगर अँड दे आर बॅक टू देअर ओल्ड फूड हॅबिट्स. आणि हेच खरं कारण आहे 95% डाएट्स फेल होण्यामागे.
कारण ते लॉंग टर्म सस्टेनेबल अजिबात नसतात. त्यामुळे तुम्हाला त्या 5% ग्रुपमध्ये यावं लागेल जे आपलं फॅट लॉस डाएट सस्टेन करतात आणि एंड रिझल्टपर्यंत पोहोचतात. त्यासाठी तुम्हाला गोष्टी थोड्या वेगळ्या पद्धतीने स्मार्टली कराव्या लागतील. फक्त कमी खा इज नॉट इनफ. हो, डाएट करायचंय तर कमी खायचं तर आहेच. पोर्शन कंट्रोल तर करायचाच आहे, पण सोबतच आपल्याला फूड चॉईसेसमध्ये इम्प्रूव्हमेंट करणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला असे पदार्थ किंवा फूड आयटम्स निवडायचे आहेत ज्यांची कॅलरी डेन्सिटी लो आहे, म्हणजेच हाय व्हॉल्यूम फूड्स. हे कोणत्या प्रकारचे फूड आयटम्स असतात बरं? जरा विचार करून बघूया. ज्या फूड्समध्ये वॉटर कंटेंट, एअर कंटेंट अँड फायबर कंटेंट जास्त आहे, असे पदार्थ. यामुळे नॅचरली त्या फूडची व्हॉल्यूम वाढणारे आणि कॅलरी डेन्सिटी ही कमी होणार आहे. म्हणजेच काय? गेटिंग मोर फ्रॉम लेस. जर तुम्ही 100 कॅलरीज खाल्ल्या तर तुमच्या पोटात ती इतकीशी जागा पण घेऊ शकतात किंवा एवढी मोठी जागा पण घेऊ शकतात. एक्झाम्पल, ऑल ग्रीन व्हेजिटेबल्स, सॅलेड्स, काही फ्रूट्स यामध्ये फायबर आणि वॉटर कंटेंट जास्त असतो. इनफॅक्ट ॲज अ रूल ऑफ डाएट मी नेहमी रेकमेंड करते की तुमच्या डेली डाएटमध्ये 400 ते 500 ग्रॅम्स फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स हे असलेच पाहिजेत. अर्धा किलो ही काही खूप मोठी संख्याच नाही आहे, कारण एक मध्यम आकाराचा सफरचंद सुद्धा 150 ते 200 ग्रॅमचं असतं. हा फॅट लॉस डाएटचा एक बेसिक रूल आहे. फर्स्ट, लो कॅलरी डेन्सिटी फूड्स. कलिंगड, टरबूज, स्ट्रॉबेरी हे खूप लो डेन्सिटी फ्रूट्स असतात. याच्या 100 ग्रॅम वजनामध्ये फक्त 30 कॅलरीज असतात. अर्धा किलो कलिंगडमध्ये फक्त 150 कॅलरीज असतात. कम्पेअर दिस विथ हाय कॅलरी फ्रूट्स लाईक बनाना. एका केळामध्ये 100 ते 150 कॅलरीज असतात, कारण ते हाय इन नॅचरल शुगर असतं. सेम 150 कॅलरीज तुम्हाला अर्धा किलो कलिंगड किंवा टरबूज मिळवून देतं. विचार करून बघा, कोणतं फ्रूट तुमचं पोट जास्त वेळ भरून ठेवण्यासाठी मदत करेल? मेलन्सचं बेनिफिट हे असतं की त्यामध्ये वॉटर कंटेंट खूप जास्त असतं, त्यामुळे जास्त वेळेसाठी तुमचं पोट भरलेलं राहू शकतं. याचबरोबर सिट्रस फ्रूट्स पण बेस्ट आहेत. उदाहरणार्थ मोसंबी, संत्री, लिंबू. पण लक्षात ठेवायचं की फ्रूट्स खायचेत, या फळांचा ज्यूस काढून प्यायचा नाहीये. फ्रूट्स डायरेक्ट खाण्यावर भर द्यावा. फ्रूट ज्यूस इज नॉट गुड आयडिया फॉर फॅट लॉस डाएट, कारण तेव्हा तुम्ही त्यातलं फायबर काढून टाकलेलं असेल आणि फायबरमुळेच हे फ्रूट्स हाय इन व्हॉल्यूम होतात. याच कॅटेगरीमधलं पुढचं फूड आहे पॉपकॉर्न, मखाने. उत्तम लो कॅलरी फूड आयटम्स, फ्लफी अँड हाय व्हॉल्यूम, ज्यामुळे पोट कमी कॅलरीजमध्ये जास्त वेळेसाठी भरतं. मखाने तर पॉपकॉर्नपेक्षा पण बेटर. लो कॅलरीज विथ गुड अमाऊंट ऑफ प्रोटीन. हे दोन्हीही 100% उत्तम ऑप्शन्स आहेत स्नॅक्ससाठी. फरसाण, भेळ, भुजिया, चिप्सपेक्षा. याच कॅटेगरीमध्ये पुढचा फूड आयटम म्हणजे 0 कॅलरी ब्रेवरेजेस. म्हणजे काय? आपला चहा आणि कॉफी 0 कॅलरीजमध्ये बनवायचं. सुरुवातीला हे थोडं बोरिंग वाटेल, पण मेक अ स्विच हे खरंच मजेशीर बनतं. आईस टी, लेमन टी, ब्लॅक कॉफी, सुलेमानी चाय, कोल्ड ब्रू, कावा अँड व्हॉट नॉट. दुधाची कॉफी जर प्यावीशी वाटत असेल फॅट लॉसमध्ये, तर ती दिवसातून एकदा तुम्ही पिऊ शकता. हे सगळे झाले कमी कॅलरीजमध्ये जास्त वेळेसाठी पोट भरून ठेवणारे काही पदार्थ. तुमच्या फॅट लॉस डाएटमध्ये हे पदार्थ नक्की इन्क्लूड करा. तुमचं भुकेचं मॅनेजमेंट छान राहील आणि फॅट लॉस डाएट इझी वाटेल. नेक्स्ट फूड कॅटेगरी इज हाय सटायटी फूड्स. सटायटी म्हणजे फीलिंग ऑफ सॅटिस्फॅक्शन. फॅट लॉस डाएटमध्ये फूड चॉईसेस खूप महत्त्वाचे असतात. त्यामुळे तुम्हाला असे अन्नपदार्थ निवडायचे आहेत जे खाल्ल्यानंतर खूप वेळेसाठी भूकच लागणार नाही. सटायटी म्हणजे खूप वेळेसाठी पोट भरलेलं असणे, सॅटिस्फॅक्शन वाटणे. अगेन सेम प्रिन्सिपल, गेटिंग मोर फ्रॉम लेस. प्रोटीन रिच फूड्स, पनीर, अंडी, चिकन, मटन, मासे. कार्ब सोर्सेसमध्ये राईस, होल ग्रेन ब्रेड, होल ग्रेन पास्ता आणि बटाटे यांचा बेटर रोल असतो. बटाट्याची सटायटी लेवल तर या सगळ्यांमध्ये खूप जास्त आहे.
सटायटी लेवलचा बाप म्हणजे बटाटा. जर तुम्ही याचा वापर जास्त केला तर तुम्हाला कमी कॅलरीजमध्ये जास्त वेळ पोट भरल्यासारखं वाटेल आणि बटाटा माझा पर्सनल फेवरेट आहे. प्रोसेस फूड आयटम्स जे असतात त्यामध्ये खूप जास्त साखर, मीठ आणि बॅड फॅट्स असतात. जसे की बेकरी प्रोडक्ट्स, केक, पेस्ट्रीज, डोनट, चिप्स, चॉकलेट, कुकीज, पोटॅटो चिप्स, आईस्क्रीम्स यांची सटायटी खूप कमी तर असतेच, त्याचबरोबर यांची कॅलरी डेन्सिटी सुद्धा खूप हाय असते, ज्यामुळे हे वन ऑफ द वर्स्ट ऑप्शन्स बनतात तुमच्या फॅट लॉस जर्नीमध्ये. असं नाहीये की हे खाऊच शकत नाही, बट इट इज नॉट अ वाईज इन्व्हेस्टमेंट ऑफ युअर कॅलरी बजेट ड्युरिंग फॅट लॉस. दुसरीकडे तुमचे होल फूड्स ज्यांची कॅलरी डेन्सिटी पण रिझनेबल असते, त्याचबरोबर हे हायली सटायटिंग असतात, म्हणून फॅट लॉस डाएटमध्ये 80 to 90% होल फूड्स असलेले कधीही उत्तम. हा फॅट लॉस डाएटचा एकदम बेसिक रूल आहे. पुढे जाऊया हाय प्रोटीन फूड्स. सगळ्याच प्रोटीन रिच फूड्सची सटायटी ही जास्त असते. यामागे रिझन पण आहे, कारण प्रोटीन हे मोस्ट सटायटिंग मायक्रोन्यूट्रिएंट असतं कम्पेअर टू फॅट्स अँड कार्ब्स. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही इक्वल कॅलरीज खात असाल प्रोटीन, फॅट्स आणि प्युअर कार्ब्सच्या, लेट्स से 150 कॅलरीज. तर या सगळ्यात प्रोटीन जिंकणारे. प्रोटीन तुमचं पोट सगळ्यात जास्त वेळेसाठी भरलेलं ठेवणार. त्यामुळेच फॅट लॉस डाएटचं हे फर्स्ट प्रिन्सिपल आहे की हाय प्रोटीन डाएट खाल्लं पाहिजे. हाय प्रोटीन डाएटची सटायटी ही लो प्रोटीन डाएटपेक्षा जास्त असते. सटायटी सोबतच याचे आणखी फायदे म्हणजे मसल रिटेन्शन अँड गुड स्किन हेल्थ. लॉंग स्टोरी शॉर्ट, तुमच्या डाएटमध्ये 1 ते 1.5 ग्रॅम पर केजी बॉडी वेट प्रमाणे प्रोटीन हे असलंच पाहिजे. म्हणजे काय, तर साधारण 60 किलो वजनाच्या माणसाला 60 ते 80 ग्रॅम्स प्रोटीन दररोज घेणं गरजेचं आहे. त्यापेक्षा थोडं जास्तच जर तुम्हाला फॅट लॉस करायचा असेल तर. पण नेहमी लक्षात ठेवायचं, प्रोटीन सोर्सेस हे स्मार्टली सिलेक्ट करायचे, कारण प्रोटीन सोबत खूप साऱ्या कॅलरीज पण शरीरात येतील असे पदार्थ टाळायचे आहेत, कारण मग काहीच उपयोग होणार नाही. कॅलरी डेफिसिट मेंटेन करणं ही तर फर्स्ट कंडिशन आहे. चिकन मलाई टिक्का किंवा बटर चिकनमध्ये डिसेंट प्रोटीन्स असू शकतात, पण सोबतच मिळतील ढीगभर कॅलरीज, कारण तिथे बटर किंवा मलाईमुळे खूप सारे फॅट्स पण ॲडेड असतील. आपल्याला मोर फ्रॉम लेस हवंय, मोर फ्रॉम मोर नाही. नाहीतर आपण कॅलरी सरप्लसमध्ये जाणार आणि वजन किंचितही कमी होणार नाही. त्याकरता बेस्ट प्रोटीन ऑप्शन्समध्ये आपण नेहमी लीन प्रोटीन मास इन्क्लूड करतो, ज्यामध्ये जास्तीत जास्त प्रोटीन असेल आणि कमीत कमी फॅट्स आणि कार्ब्स, जसं की चिकन ब्रेस्ट, फिश, वे प्रोटीन, लो फॅट पनीर, सोया चंक्स. अजून एक स्मार्ट मूव्ह तुम्ही करू शकता. तुमच्या कार्ब सोर्सेसला तुम्ही रिप्लेस करू शकता विथ प्रोटीन रिच कार्ब सोर्सेस. उदाहरणार्थ राईस आणि चपातीला तुम्ही राजमा, दाल किंवा स्प्राउट सोबत रिप्लेस करू शकता. त्यामुळे सेम कॅलरीजमध्ये तुम्हाला थोडं जास्त प्रोटीन मिळू शकेल. इम्प्रूव्हिंग युअर डाएट क्वालिटी इज अगेन गेटिंग फ्रॉम लेस. पुढे आहेत हाय फायबर फूड्स. यामध्ये तुमचे नॉन स्टार्ची व्हेजिटेबल्स येतील. उदाहरणार्थ हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, कॅबेज, ब्रोकोली, भोपळा, कारलं, दुधी या सगळ्यांमध्ये फायबर भरपूर असतं आणि कॅलरीज खूपच कमी, विच मेक्स देम अ ग्रेट ऑप्शन टू फॅट लॉस डाएट, गेटिंग मोर फ्रॉम लेस. डाएटरी फायबर्सचे खूप फायदे असतात. पोटात जाऊन हे फुगतात, त्यामुळे जास्त व्हॉल्यूम ऑक्युपाईड होते, भूक लागू देत नाही, गॅस्ट्रिक एम्प्टिंग पण स्लो डाऊन करतं. रिसर्च असं सांगतो की 40% जर तुम्ही डाएटरी फायबर्स वाढवले तर 10% कॅलरीज इनटेक तुमचा आपोआपच कमी होतो. म्हणजेच डाएटमध्ये जर हाय फायबर असेल तर 20% कमी कॅलरीजमध्येच तुमचं पोट भरतं. म्हणूनच फॅट लॉसमध्ये हाय फायबर डाएट ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या डाएटमध्ये हे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही नक्की ॲड करा. सगळ्याच हाय फायबर व्हेजिटेबल्स या इसेन्शियल न्यूट्रियंट्समध्ये पण हाय असतात. म्हणजेच काय, मिनरल्स, विटामिन्स जे आपल्या शरीराला पीक हेल्थ अँड परफॉर्मन्ससाठी मस्ट हॅव आहेत.
डाएटच्या बेसिक रूल प्रमाणे डेली 500 ग्रॅम्स ऑफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स हे आहारात असायलाच पाहिजेत. बाहेरचं जेवण हे काय क्वालिटीचं मटेरियल वापरून बनवलं असेल आणि त्यामध्ये किती कॅलरीज असतील याचा अंदाज लावता येत नाही. म्हणून घरी बनवलेलं सिंपल डाएट ठेवायचे. सिंपल डज नॉट मीन बोरिंग बरं का. आपल्याला बेचव ब्लँड फूड अजिबात खायचं नाहीये. कारण जर टॉर्चर फील झालं तर तुम्ही हे लॉंग टर्म मेंटेन करणारच नाही. फूडला टेस्टी बनवण्यासाठी लागतात कॉन्डिमेंट्स अँड फ्लेवरिंग. आणि मजेशीर गोष्ट ही आहे की मॅक्सिमम मसाले फ्लेवरिंग हे 0 कॅलरीज असतात. कढीपत्ता, आलं, लसूण, पुदिना, मिरच्या, लिंबू, कोथिंबीर, मीठ हे सगळं 0 कॅलरीज असतं. आणि अन्नाला टेस्ट या सगळ्यामुळेच तर येते. तुम्ही भरभरून फ्लेवर्स ॲड करा, नॉट कॅलरीज. त्याचबरोबर आजकाल मार्केटमध्ये पण खूप सारे सॉसेस अवेलेबल आहेत. सोया सॉस, हॉट सॉस, मस्टर्ड सॉस, जे कोणते ऑप्शन्स तुम्ही प्रेफर कराल. या सॉसेसच्या 1 चमचा क्वांटिटीमध्ये मॅक्सिमम 20 कॅलरीज तर असतात आणि चव पण छान लागते. फक्त खरेदी करण्यापूर्वी एकदा न्यूट्रिशनचं लेबल नक्की बघा. याच्या एका सर्विंगमध्ये किती कॅलरीज आहेत आणि शुगर किती आहे ते, किंवा शुगर आहे की नाही ते. हाय फॅट सॉसपासून लांब राहा, जसं की मेयोनीज, चीझी सॉसेस, क्रीमी सॉसेस, कारण आपल्याला हवंय मोर फ्रॉम लेस. आता आपण बघूया कॅफेन. स्टडीज सांगतात की कॅफेन हे एक मोस्ट इफेक्टिव्ह हंगर सप्रेसंट आहे. म्हणजेच काय तर कॅफेन घेतल्याने काही तासांसाठी तुम्हाला अजिबात भूक लागणार नाही. तुमची भूक मंदावणार. पण कॅफेन स्मार्टली वापरणं गरजेचं आहे. एक्झाम्पल, एका हाय प्रोटीन मॉर्निंग ब्रेकफास्ट सोबतच तुम्ही 1 कप ब्लॅक कॉफी घेऊ शकता. यामुळे तुम्ही दिवसाच्या सुरुवातीला उत्साही पण असाल आणि तुमची भूक पण वाढणार नाही. इनफॅक्ट जे लोक इंटरमिटंट फास्टिंग करतात ते मॉर्निंगमध्ये काहीच खात नाहीत. जर ते मॉर्निंगमध्ये ब्लॅक कॉफी घेतील तर त्यांचं इंटरमिटंट फास्टिंग हे खूप इझी होऊ शकतं. कॅफेनच्या भानगडीत हाय क्रीम अँड हाय शुगर ड्रिंक्स घ्यायचे नाहीयेत. इनफॅक्ट मिल्क टी आणि मिल्क कॉफी पण यातच मोडते. सेकंड हाफ ऑफ द डेमध्ये तुम्ही कॅफेन अवॉइड केलं पाहिजे. त्याची हाफ लाईफ 8 तासांची असते. जर संध्याकाळी कॅफेन घेतलं तर रात्री पण ते तुमच्या ब्लडमध्ये स्पाइक करेल आणि झोप येणार नाही. आणि झोपेशिवाय तर सगळा गेमच खराब होऊन जाईल. कारण फॅट लॉसमध्ये झोप ही खूप इम्पॉर्टंट आहे. डाएट कोक, लाईम सोडा हे 0 कॅलरी ब्रेवरेजेस आहेत. हे तुम्ही एखाद दुसरं दिवसभरात घेऊ शकता. दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. तुम्हाला खूप सारी कामाची माहिती मिळालीच असेल. तुम्हाला नक्की समजलं असेल की काय असतं करेक्ट फूड चॉईस इन फॅट लॉस डाएट. फॅट लॉस डाएटमधले तुमचे फेवरेट फूड्स कोणते आहेत मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. फॅट लॉस डाएटमधले तुमचे गो टू बेवरेजेस काय आहेत ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड स्टे फिट. धन्यवाद.